सातत्याने शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती शाब्दिक प्रहार करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू झालेत। कोण तो बिनलायकीचा राहुल सोलापूरकर उठतो, शिवाजी महाराजांची इतिहासाची पुस्तकं मी वाचली आहेत असं सांगत शिवाजी महाराजांच्या शौर्याला आणि त्यांच्या चातुर्यालाच आव्हान देतो आणि म्हणतो की शिवाजी महाराजांनी पलायन करताना लाच दिली होती बायकोला औरंगजेबाच्या, त्याच्या सगळ्या सरदारांना, आणि शिवाजी महाराज पळून गेले होते। आता लहर पुण्यातनं कसं पळवायचं हे आता जनता ठरवेल। खूप पोलीस प्रोटेक्शन घेऊन फिरतोय, पोलीस प्रोटेक्शन आज ना उद्या कमी होईल आणि नंतर त्याला समजेल की ह्याच्यात काय होतं। परवा त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांबद्दल पण असंच काहीतरी बोलला। त्याच्यातला वर्ण वर्चस्व वादाचा प्रमुख बिंदू बाहेर आला, तो म्हणजे जो माणूस शिकलेला आहे, जो माणूस कर्तृत्ववान आहे, त्याचं म्हणणं वेदांनी लिहिलंय की तो ब्राह्मणच असतो। तुम्ही इथे बसलेले जेवढे आहात बहुजन, तुम्ही सगळे शिकलेले आहात, हुशार आहात, ज्ञानी आहात, व्यासंगी आहात, हे सगळे गुण तुमच्यात आहेत, म्हणजे तुम्ही ब्राह्मण आहात। हे मी नाही म्हणत आहे, हा तो राहुल म्हणतोय। त्या सोलापूरकर जो कोण आहे तो, त्याला कोल्हापूरकर करावं लागेल, कोल्हापूरच्या चपलेनेच म्हणावं लागेल, त्याच्याशिवाय अशी माणसं सुधरत नाहीत। आणि त्याला वाटत असेल की त्याच्या छान सुंदर मराठीमध्ये दिलगिरी व्यक्त करतो, त्याच्या दिलगिरीची आम्हाला गरज नाही, त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, देशाची माफी मागावी। इथे कोणी एखादा अभंग टाकलं तर त्याला केस केली आहे पंढरपुरात। पंढरपुरामध्ये एक केस झाली आहे, तुकाराम महाराजांचा अभंग त्यांनी रेफरन्स म्हणून टाकला आणि त्या शब्दामध्ये काही चुकीचे शब्द आहेत असं दाखवून पोलिसांनी त्या पोराला पंढरपूरच्या जेलमध्ये टाकून दिला। मग हा जर आंबेडकर साहेबांबद्दल, डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकरांबद्दल असं बोलत असेल तर हा कोण मोठला एवढा शाणा हुशार तुर्रम खान आला? आणि हे सरकार आल्यावरच या सनातनी मनुवाद्यांची माथी कशी काय फिरतात? यांना एवढी ताकद कुठनं येते की पार शिवाजी महाराज आणि आंबेडकर साहेबांबद्दलच बोलायला मोकळे होऊन जातात? आणि जराही चेहऱ्यावरती त्याच्या लाज नाही, क्षमा नाही, क्षमाशीलता नाही की माझ्या हातनं चूक झाली असं नाही। तो हे सांगतो शिवाजी महाराजांचं सांगताना, मी वाचलंय, ह्याच्या कानाखाली जोपर्यंत जाळ निघत नाही ना तोपर्यंत जो डोकं ठिकाणावर येणार नाही। आणि आज ना उद्या हे होणार, आज ना उद्या पोलीस किती दिवस त्याला 100 पोलिसांच्या कराड्यात ठेवणार आहेत? आज ना उद्या त्याच्या कानाखाली जाळ निघणार। त्यांनी गप गुमान दिलगिरी व्यक्त करावी, माफी मागावी महाराष्ट्राची आणि प्रकरण शांत करावं। उगाच ते शाब्दिक चोरी करून आपण खूप हुशार आहोत असं दाखवून माफी न मागता इतर शब्द वापरावेत, एवढं काय आम्हाला हे पडलेली नाही। त्यांनी गप हे सगळं करावं। दुसरी गोष्ट, काल परभणीमधनं काही दिवसांपूर्वी लॉंग मार्च निघाला होता संतोष सूर्यवंशी याला न्याय देण्यासाठी, सोमनाथ फूड्स। काल तो नाशिक पर्यंत आला आणि अचानक थांबला। नंतर माहिती घेताना कळलं की सरकारचे 2 दूत तिथे गेले होते आणि त्या दूतांनी मध्यस्थी करून मुख्यमंत्री कार्यालयातील शिखर परदेशी यांनी एक पत्र लिहून दिलेलं आहे आणि त्या पत्रामधून काही मागण्या ज्या टाकलेल्या होत्या त्या मान्य केल्यासारख्या दाखवल्यात। माझ्या म्हणण्याप्रमाणे एकही मागणी मान्य झालेली नाही। माझा पहिला प्रश्न सरकारला आहे, हे कोम्बिंग ऑपरेशन कोणी केलं? या कोम्बिंग ऑपरेशनचा लाठीचार्जचे आदेश कोणी दिले? हे लाठीचार्जचे आदेश देणारे उमाप कुठे होते?
सगळे अधिकार असलेले उमापांवरती ह्या सरकारने आतापर्यंत काय कारवाई केली? आतापर्यंत हवालदार सस्पेंड न करता आता अचानक 5 हवालदार कसे काय सस्पेंड केले? तुम्ही काय लोकांना मूर्ख समजता काय? आणि सरकारने हे दूत पाठवण्याचे काम करायची कशाला? आणि तो दूत जाऊन भाषण करतो की जाऊ द्या, आता झाला, खून झाला, आता माफ करून टाका. का? सोमनाथ सूर्यवंशी मागासवर्गीय आहे, त्याच्या मागे आर्थिक ताकद नाही, त्याच्या मागचा समाज मोठा नाही, म्हणून खून माफ? मग एक काम करा ना साहेब, एवढे क्षमाशील झालात तुम्ही, एवढं अचानक तुमच्यात दातृत्व संत महात्म्य घुसलाय, तर येरोडापासनं ठाण्यापर्यंत, तळोजापासनं कोल्हापूरपर्यंत सगळे जवळ मोकळे करून टाका. आणि जे कोणी खुनी असेल त्यांना मोकळं करून टाका. माफ. नवीन धोरण करायला पाहिजे या सरकारने. कारण का हे बोलणारा दुसरा कोणी तिसरा नसून हा सरकारचा दूत म्हणून गेलेला माणूस होता. त्याची बोलण्याची हिंमत कशी होते की माफ करून टाका? अरे पोटचा पोरा गेलाय रे, पोटचा पोरगा गेला आईचा. त्या आईच्या यातना काय आहेत? जेव्हा तिने 10 लाख रुपये नाकारले तेव्हा त्या यातन्या स्पष्टपणाने दिसल्या. जेव्हा त्यांनी सांगितले की माझा पोरगा आणून द्या, तुमचे 10 लाखाची भीक नको मला. जी आई हे बोलू शकते त्या आईला तुम्ही सांगता माफ करून टाका? राजीव गांधींची हत्यारे, म्हणजे ज्यांनी राजीव गांधींची हत्या केली, त्यांना जेव्हा शिक्षा झाली आणि त्यांचा खटला चालू होता, तेव्हा गांधी कुटुंब म्हणजे राहुल गांधी, प्रियंका गांधी, सोनिया गांधी यांनी निर्णय घेतला की आपण माफ करून टाकू. कायद्याने अधिकार नाही. खून इज अ मर्डर इज अ मर्डर अँड इट हॅज बी लुक, म्हणजे त्याला न्यायिक म्हणजे दृष्टीनेच बघायला पाहिजे. कोण कोण आहे हे? कोण आले? तुर्रम खान, ज्ञानेश्वरानंतर आलेले हे. माफ करून टाका. माफ करायचं ना, मग चला मोठ्या मनाने या बाहेरांना सांगा वाल्मिक कराडलाही माफ करून टाकूया. बोला हिंमत असेल तर. मी अक्षय शिंदेवर बोललो होतो तेव्हा पण हे बोलले होते, नाही हे बरोबर नाही, भूमिका बदलता कामा नाही. जर संतोष देशमुख याचाही क्रूर हत्या आहे, तर सोमनाथ सूर्यवंशीची ही क्रूर हत्याच आहे आणि अक्षय शिंदेची ही क्रूर हत्याच आहे. ते तिन्ही खूनच आहेत आणि खुन्यांना क्षमा करण्याची कुठलीही तरतूद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात ठेवलेली नाही. तेव्हा नवीन संविधानाचा निर्माण करा आणि तुम्हाला पाहिजे ते खून सोडून द्या. किंवा सरकारने पुढच्या 15 दिवसात एक पॉलिसी आणावी आणि सांगावं की आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये झालेले खून हे क्षमाशील शासन आलेलं आहे, हे सर्वसामान्यांचं शासन आहे, क्षमाशील आहे, आम्ही सगळ्या खुन्यांना आता मोकळं सोडतो आहोत. एकट्या त्या सोमनाथ सूर्यवंशीच्या खुन्यांना कशाला सोडता? हे दुसरं तिसरं काही नसून ही डोक्यात जे चातुर्वर्ण घुसलेलं असतं ना, वर्ण वर्चस्ववाद, हे ते शब्द आहेत. सोमनाथ सूर्यवंशी दलित, अक्षय शिंदे दलित. मग त्यांना न्याय मिळाला काय? नाही मिळाला काय? ना त्यांच्यावर समाज उभा राहणार आहे, ना त्यांच्यावर कोण पैसा येणार आहे, ना ते बिचारे खटला लढू शकतात. पण ह्या चुकीच्या समजुतीखाली या सरकारने राहू नये. सोमनाथ सूर्यवंशी असो नाही ते अक्षय शिंदे, आम्ही न्याय घेतल्याशिवाय चूप बसणार नाही. अजून अक्षय शिंदेच्या केसमध्ये केस का नाही नोंदवली आहे? असं का उशीर का लागतोय? अरे एका गाडीत बसून 4 फुटाच्या अंतरावरनं गोळ्या मारता एखाद्याला, त्याने त्याच्या कृत्याचं समर्थन कुठेही होत नाही, पण त्याच्या मारण्याचंही समर्थन होत नाही. असे एक्स्ट्रा ज्युडिशियल अथॉरिटीज निर्माण व्हायला लागल्या, कोर्टापेक्षाही मोठी माणसं निर्माण व्हायला लागली, तो कोर्ट बंद करून टाका ना, टाळं लावून टाका कोर्टाला. हे अतिशय वाईट आहे, भयंकर आहे आणि हे
महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण करेल आणि कायद्यासमोर एक प्रश्नचिन्ह उभं करणारं हे सगळं वक्तव्य आहे. आणि ज्याला कोणाला असं माफी बिफी वगैरे वाटत असेल त्याने हिमालयात जावं आणि हिमालयातनं अपील करावं आणि तिथनंच आपलं राजकारण करावं. दोन माणसं गेली होती काल. एक होत्या मेघनाताई आमच्या बोर्डीकर ताई, त्यांचे वडील माझे मित्र आहेत रामप्रसाद बोर्डीकर, आणि होते आमचे मित्र, तेही आमचे मित्रच आहेत, सुरेश धस. त्यांच्या तोंडात नाही कसं काय निघालं मला कळलं नाही, माफ करा म्हणून. त्यांच्या घरातला कोण मेला तर करतील का माफ? साधा प्रश्न आहे, स्ट्रेट. उद्या माझ्या घरातल्यांची कोणाची हत्या झाली तर मी दाखवीन का मोठं मन माफ करून टाकायचं? बोलायला खूप सोपं आहे. त्यामुळे सोमनाथची बिचारी एकट्याची आई आहे, तिची जात कमकुवत आहे, तिचा समाज कमकुवत आहे, तिची आर्थिक बाजू कमकुवत आहे. तिला काय सांगायला जातं माफ करत माऊली? ती माऊली माफी करून टाकेल, पण ती माऊली माझ्या अंदाने खूप खमकी आहे, ती माफ बीप काही करणार नाही. हे बघा, माझी पहिल्यापासूनची भूमिका आहे की सोमनाथ सूर्यवंशीची क्रूर हत्या झाली, त्याला मारला, नंतर त्याला जेल कस्टडीत नेला, म्हणजे जेल कस्टडी म्हणजे मॅजिस्टेरियल कस्टडीमध्ये मेला, आणि तो मॅजिस्टेरियल कस्टडीमध्ये त्याचा मृत्यू झाला. तो मेला किती वाजता, तो मेला कशाने, त्याला हॉस्पिटलमध्ये आणला तेव्हा तो कसा होता, त्याला काय त्रास झाला होता, त्याच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टवर लिहिलेलं आहे शॉक ड्यू टू मल्टिपल इंजुरीज. हे मल्टिपल इंजुरीज त्याच्यावरती आल्या कुठनं, हे असा सगळ्याचा शोध पोलिसांना घ्यावाच लागेल. असं आहे की महाविकास आघाडी म्हणण्यापेक्षा समाजामध्ये अस्वस्थता निर्माण होते. एकीकडे अक्षय शिंदेच्या आई वडिलांवरती एवढा दबाव टाकला जातो, राजकीय दबाव, आर्थिक दबाव, पोलिसांचा दबाव, की दोघं आई वडील उठतात जातात कोर्टात, आम्हाला खटलाच चालवायचा नाही. जी आई 2 महिन्यापूर्वी बोललेली की माझा पोरगा दोषी नाही, माझा पोरगा फटाकाही फोडू शकत नाही, एवढा घाबरट आहे तो, त्याची आई उठून सांगते जाऊन कोर्टात की मला खटला नाही चालवायचा. काय चालू आहे महाराष्ट्रात? हे एक्स्ट्रा ज्युडिशियल अथॉरिटीज कुठनं निर्माण होत आहेत? कायद्याच्या कक्षेच्या बाहेर जाऊन स्वतंत्रप्रमाणे नवीन स्वतःचा कायदा निर्माण करून न्याय व्यवस्था चालवण्याचा हा कोण प्रयत्न करतंय? आणि त्याला महाराष्ट्र मान्यता देणार आहे का? आज अक्षय शिंदे त्या घरात आहे, आज सोमनाथ सूर्यवंशी त्या घरात आहे, उद्या तो तुमच्या घरात येणार आहे. जेव्हा पोलिसी राज्य निर्माण होतं तेव्हा मग ते कोणाचं काय बघत नाहीत. म्हणून पोलीस स्टेट इज ऑलवेज अ डेंजरस स्टेट अँड द बिगेस्ट थ्रेट टू डेमोक्रेसी इज अ पोलीस स्टेट. सर, एकीकडे बीडमध्ये देशमुख यांची हत्या प्रकरणामध्ये सुरेश दास म्हणतात की त्या प्रकरणात चौकशी झाली पाहिजे आणि राजीनामा दिला पाहिजे, आणि दुसरीकडे सुरेश दास पोलिसांना घेतला. मला तेच म्हणायचं ना, असा अचानक त्यांच्या मनामध्ये काय, ते बहुतेक ते गंगा स्नान वगैरे करून आलेले दिसत आहेत, त्यामुळे क्षमाशीलता वगैरे त्यांच्या हृदयामध्ये आलेली असेल. मला माहित नाही त्यांच्यात काय बदल झालाय, पण त्यांचं हे जे वक्तव्य आहे ते अमान्य आहे. त्यांनी जरूर त्या वक्तव्याचं पाठराखण करावी. आमच्यासारखी त्याला विरोध करणार आणि आम्ही सोमनाथ सूर्यवंशीच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्याला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार. नाही, मग जर हेच त्यांचं हे जे लॉजिक आहे, हे जे तर्क आहे, तार्किक आहे, काय त्याला म्हणतात ते, तर मग धनंजय मुंडेंना कशाला बोलायचं? मग वाल्मिक कराडला कशाला बोलायचं? त्यांनाही माफ करून टाका, एवढ्या मोठ्या मनाचे आहात तुम्ही तर. एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय नाही चालत जगामध्ये.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं एव्हरीबडी इज कॉमन इन फ्रंट ऑफ द लॉ, सर्व समान आहेत कायद्यासमोर. ह्याच्यात पण तुम्हाला जात दिसते, आश्चर्य. आज हा विषय नाही, आज दुसऱ्या विषयावर आहोत. हिंदी में बताइएगा कि बार बार ऐसे वक्तव्य किए जाते हैं. पहले श्रीपाद छिंदम ने किया था, बाद में सुधांशु त्रिवेदी ने किया था, बाद में भगत सिंह कोश्यारी ने किया था, और अब राहुल सोलापुरकर ने कहा है कि डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जो है वो कर्म से ग्रामीण. देखो, ऐसे ब्राह्मण होने की जो परिकल्पना है, जिसको ज्ञान है, जो पढ़ा लिखा है, जो ज्ञानी है, वो ब्राह्मण है. और उसके लिए वो वेदों में लिखे हुए कई जो भी है वो पढ़ के दिखाते हैं. यानी जो पिछड़े समाज के लोग हैं वो पढ़े लिखे हो जाएंगे तो ब्राह्मण हो जाएंगे. ये ब्राह्मण के सिवा दुनिया में कोई पढ़ा लिखा है ही नहीं, इसका सीधा अर्थ यह है. तो चातुर्वर्ण की मूल परिकल्पना ही यह है. ब्राह्मण, बाकी वही कहा राहुल सोलापुरकर ने की एवढे शिकलेले, सावरलेले, अभ्यासू, व्यासंगी ते ब्राह्मणच असू शकतात ना. आणि आचार्य प्रल्हाद केशव आत्रेंनी काय म्हटलंय मी लिहिलंय आज, वाचून मोबाईल कुठे ठेव, माझा मोबाईल मी लिहिले. आचार्य प्रल्हाद केशव आत्रे यांनी माननीय भीमराव आंबेडकरांच्या एकंदर व्यक्तिमत्वाबद्दल एका 10 ओळीमध्ये काय लिहिलंय महाराष्ट्राने वाचावं. बाबासाहेब म्हणतात, आचार्य आत्रे म्हणतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढा प्रचंड बुद्धीचा, विद्वत्तेचा आणि कर्तृत्वाचा दुसरा एकही महाराष्ट्रीयन माणूस आज आम्हाला तरी दिसत नाही. भांडारकर, टिळक, रानडे, तेलंग, केतकर आणि राजवाडे यांची निर्भय ज्ञानोपसनेची परंपरा तितक्याच तपश्चर्याने आणि अधिकाराने पुढे चालवणारा महर्षी महाराष्ट्रात आज कोण आहे हे आम्ही विचारतो. महार जातीत जन्माला आलेला हा माणूस वृत्तीने, व्यासंगाने आणि अधिकाराने ब्राह्मणापेक्षाही अधिक श्रेष्ठ आहे आणि पवित्र आहे. अहो, एवढेच नव्हे तर ब्रह्मर्षी या श्रेष्ठ पदवीपर्यंत जाऊन तो पोचलेला आहे. ज्या कोणी सनातनी ब्राह्मणांना आपल्या जन्मजात ब्राह्मण्याची घमंड असेल त्यांनी या कर्मजात ब्राह्मणाच्या घरात जाऊन त्याचं सुशिक्षित, सोज्वळ आणि ज्ञानमय जीवन पहावे. म्हणजे श्रीमुखात बसल्यासारखा चेहरा करून नाही तर बाहेर पडल्या तर तुम्ही सांगाल ते आम्ही मान्य करू. आचार्य प्रल्हाद केशव आत्रे. आपने बोला कि उनको रास्ते में मारना चाहिए, अगर ये काम कोई नहीं करेगा तो मैं करूंगा. हाँ, मैं करूंगा. देखो, ऐसा है, लातों के भूत बातों से नहीं मानते ना. तो पड़ेगी तो बराबर बोलेगा, क्योंकि हर 15 दिन के बाद कुछ ना कुछ पागल के जैसा बोल रहा है वो. अरे जिस व्यवस्था ने डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर को स्कूल में ही नहीं जाने दिया, वो बोलता है उसको दत्तक लिया गया था.
कोई तो भी सर का नाम लिया उसने, मालूम नहीं वो सर का नाम अंबेडकर कुछ बुला है। लेकिन उनका कहना यह है कि रेफरेंसेस है उनके पास, तो वो रेफरेंस के आधार पर वो बातचीत। हाँ हाँ, मेरे पास भी बहुत रेफरेंस है, मेरे पास भी बहुत रेफरेंस है। हिम्मत है तो आ जाए सामने सामने बैठ के अपन रेफरेंस के ऊपर बात कर ले। घर में क्यों छुप के बैठा है? जब कहा था कि बाबा साहब पुरंदरे झूठी कहानी बताते हैं, तब हम दुनिया से लड़ने के लिए तैयार थे और सामने मैदान में कूद के लड़ रहे थे, हम भाग नहीं रहे थे। ये बात करेगा और जाके 100 पुलिस के पीछे छुप जाएगा। लेकिन बाबा साहब अम्बेडकर ने तो फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन का अधिकार दिया है, तो वो बात कर रहे हैं, आप मारपीट की बात कर रहे हो। देखो हमारा कहना, कानून के दायरे से बाहर बात कर रहे हो। कुछ चीजें हम गोली मार देंगे, कुछ चीजें कानून के बाहर जाके करनी पड़ेगी। हम लगातार हमारे महापुरुषों का अपमान सहन नहीं कर सकते हैं। हम डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की क्षमा मांगनी है कि भाई हमें माफ करो, तुम्हारा कानून हमारे लिए आदेश है, लेकिन इस आदेश का हम पालन नहीं करेंगे। लेकिन सरकार ने इस पर कोई संज्ञान नहीं लिया। सरकार ने अभी तक कोई भी सरकार के तो प्यादे हैं ये। जब से ये सरकार आती है हरदम, तुम देखो 2014 में इनकी सरकार आई, ऐसे ही बड़बड़ने वाले बाहर आ गए। अभी इनकी सरकार आई, बड़े जोर से आई, अभी भी लोग बाहर आ गए। जब भी सनातनी मनुवादी लोगों की सरकार में जरा तो ये बड़बड़ने वाले बाहर आ जाते, ये बातें कर रही है। मला त्याच्यापेक्षा महत्वाचा विषय आहे, ये त्याला बोलो। साहब ने बोला कि जिस तरीके से पुलिस पर आरोप हो रहा है, तो पुलिस ने उस पर आरोप करना या फिर उनको सजा के लिए करना सही नहीं है। तो एक काम करिए ना, इतने ही क्षमाशील हो गए आप, तो आज से वाल्मीकि करार के लिए भी बोलिए कि इसको माफ कर दो। इतने ही बड़े संत हो गए 10 साहब, तो माफ कर दो ना। वो गरीब बिचारी सोमनाथ सूर्यवंशी की माँ, उसकी क्या गलती है? एक हाथ में आया हुआ बेटा जिसके पैसे से उसकी पूरी जिंदगी गुजरने वाली थी, उसका घर चलने वाला था, आज वो बेचारा उसके हाथ से खींच के लेके चले गए। वो कहां क्या करेगी? फिर से बर्तन मांजेगी? फिर ये लोगों के घर में जाके झाड़ू पोछा करेगी? ये सरकार क्या पैसा देने वाले महीने को उसको? जो सपना उसने अपने बेटे में देखा था सोमनाथ में, क्या वो ये सरकार पूरा कर सकेगी? एक गरीब घर का लड़का लॉ का स्टूडेंट बन गया था, हमको कुछ दुख नहीं होता है? और हम कहते हैं माफ कर दो, माफ कर दो, मर गया ना, माफ कर दो। अरे वाह, राजनीति कर रहे हैं, संतोष देशमुख के लिए अलग न्याय मांग रहे हैं। सवाल ही नहीं। संतोष देशमुख अगर खून है तो सोमनाथ सूर्यवंशी का भी खून है और अक्षय शिंदे का भी खून ही है। तुम उसमें भेदभाव नहीं कर सकते हो। अगर करते हो तो तुम्हारे यहां पे सवाल निशान पैदा हो जाता है तुम्हारी सोच पे। वो भाजपा के नेता है सुरेश धर, क्या सुरेश धर की भूमिका सोमनाथ सूर्यवंशी परिवार के लिए सरकार की भूमिका मानी जाएगी? बिल्कुल, क्योंकि सरकार ने भेजा था, सरकार ने भेजा था उनको। राम प्रसाद, वो क्या मेघनाथाई बोर्डेकर को किसने भेजा था? आजकल तो हेलीकॉप्टर से ही जाते हर जगह पे लोग। एक नया फंडा आ गया है, जहां जाओ वहां हेलीकॉप्टर से ही नेता लोग जाते हुए दिखाई देते, बड़े भी जाते हैं, छोटे भी जाते हैं। नहीं, मुझे वो रणबीर इलाहाबादी से मुझे एक इम्पोर्टेंट टॉपिक के ऊपर बात करना है। देखो ऐसा है कि समाज में बहुत नाराजगी है उसके ऊपर से। जिन लोगों ने इसका निर्णय लिया उनके खिलाफ बहुत नाराजगी है, और हो सकता है कि प्रेशर में उन लोगों ने कुछ किया होगा, मैं नहीं जानता हूं। लेकिन सवाल यह है
माझ्या बोलण्यात कुठे ज्ञानेश्वरांचा काय उल्लेख आला काय? काय काय नाही, म्हणजे ज्ञानेश्वर जसे माफी, म्हणजे तुकाराम, ज्ञानेश्वर हे सगळे संत माफ, म्हणजे त्यांच्यात महात्म्य होतं माफ करण्याचं. एवढं महात्म्य यांच्यात आलं असेल तर यांनीही सांगावं तसं की मी आता ज्ञानेश्वर नंतर मीच आहे, म्हणून मला माफ करण्याचा आता अधिकार मिळत आहेत, म्हणून माफ करून टाकतो आता. म्हणजे त्याच्यात कुठे ज्ञानेश्वरांचा काय चुकीचा उल्लेख नव्हता माझा. म्हणजे हे आपले जे थोर संत महात्मे झालेत त्यांच्या लाईनीत आता आपल्या ह्या माणसाला नेऊन बसवा, म्हणजे ते पण मार्गदर्शन करतील समाजाला. सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकीच्या मतदानाविषयी आणि मतमोजणीविषयी निर्णय दिलेले आहेत. गेले 5 दिवस सातत्याने आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये पाठपुरावा करतो आहोत. कलेक्टर ऑफिसला आम्ही अनेक वेळा अनेक पत्र लिहिलेली आहेत. एवढी सगळे पत्रांचा गठ्ठा आहे. एकही माहिती जी सर्वोच्च न्यायालयाने द्यायला सांगितलेली आहे ती माहिती सुद्धा कलेक्टर ऑफिस द्यायला तयार नाही. पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी सांगितलं मॉकपोल होईल. मॉकपोल होईल म्हणजे काय, तर एक कोरी करकरीत मशीन तुमच्या समोर ठेवली जाईल, त्याच्यात मतदानाची प्रक्रिया केली जाईल आणि मतमोजून दाखवली जाईल. अरे काय आम्हाला काय वेडेबिडी समजतं की काय? मतदानासाठी जे मशीन वापरलं आहे त्याची चौकशी होणार असेल तर त्या चौकशीला अर्थ आहे ना. तुम्ही नवीन कोरी करकरीत मशीन आणून त्याचं चेक करणार असेल तर आम्हाला काय करायचं त्या मशीन बरोबर? त्या मशीन मध्ये असलेली सगळी माहिती वॉशआउट करणार आहेत. आणि सर्वोच्च न्यायालयाने जे जे सांगितलंय ते एकही पालन निवडणूक निर्णय अधिकारी म्हणजेच कलेक्टर करत असताना दिसत नाही. सरळ तोंडावर सांगतात नाही आम्ही निवडणूक आयोगाला पाठवले. चोरी केली आहे म्हणून लपवावंसं वाटतंय ना. जर चोरी केलीच नसती तर लपवावंसं वाटलंच नसतं. हे एवढे मुद्दे आम्ही काढलेले आहेत. माननीय सर्वोच्च न्यायालयाने 26 एप्रिल 2024 रोजी दिलेल्या निकालामध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवारांना ईव्हीएमची बर्न्ड मेमरी मायक्रो कंट्रोलरची तपासणी करण्याचा अधिकार आहे असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. कलेक्टर म्हणतात आम्ही करू देणार नाही. मुद्दा क्रमांक 1 मधील तरतुदीनुसार ईव्हीएमची बर्न्ड मेमरी मायक्रो कंट्रोलर तपासणी करण्याची कोणतीच तरतूद प्रेझेंटेशन मध्ये आढळून आली नाही. उलट पक्षी ईव्हीएम मधील मतदानाच्या काळात टाकलेली मतं काढून टाकेल. नवीन मॉकपोल या निकालाच्या पडताळणीला ईव्हीएमची बर्न्ड मशिनरी मायक्रो कंट्रोलर तपासणी म्हणण्यात आले आहे. तर मायक्रो कंट्रोलर आणि बर्न्ड मेमरी ही तशीच ठेवायला पाहिजे होती. ती संपूर्ण वॉशआउट केली आहे. आणि समजा बघा मुद्दा क्रमांक 1 आणि 2 नुसार ईव्हीएमची बर्न्ड मेमरी मायक्रो कंट्रोलर तपासणी जसे की कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट युनिट मधील मेमरी चिप आणि लायबल मेमरी सॉफ्टवेअर कोड सेव्ह केलेली मतं आणि कोणत्याही प्रकारची अनियमितता तपासण्यात येणार नाही. मग तपासतात कशाला? या जर सगळ्या बाबी तुम्ही तपासणार नाहीत तर मग तपासता कशाला? सांगा ना आम्हाला तपासायचेच नाहीयेत म्हणून. प्रेझेंटेशन मधून आम्हाला समजते की मतदानाच्या दिवशी मशीनमध्ये टाकण्यात आलेली मतं काढून टाकण्यात येणार आहे आणि नंतर त्याच मशीनवर मॉकपोल घेण्यात येणार. कशाला करता? पूर्ण सगळं मशीन वॉशआउट करून मग ते समोर ठेवायचं आणि 1200 मतांचं पोलिंग घेऊन मग सांगायचं की बरोबर आहे की नाही मशीन सांगा. ते मशीन कधीच चुकीचं ठरणार नाही. ते असे प्रेझेंटेशन नुसार जर बूथच्या ईव्हीएम मशीनवर आक्षेप घेतला गेला असेल
तर ती मशीन जर बंद असेल तर दुसरी मशीन निवडली जाईल असे सूचित करण्यात आले, परंतु या मशीनचे पुढे काय केले जाणार याची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. हे सगळं महाराष्ट्रातल्या तमाम मतदारांनी काढलेलं पत्र आहे. महाराष्ट्रातल्या तमाम उमेदवारांनी कलेक्टर समोर जाऊन, तो हरियाणाची केस आहे, हरियाणामध्ये सुद्धा हेच झालं. हरियाणामधल्या उमेदवारांनी प्रचंड गोंधळ घातला. आणि माझं आव्हान आहे की हे कधी होणार आहे, आजपासून प्रक्रिया चालू झालेली आहे. उमेदवारांनी जाऊन प्रचंड दबाव टाका. इलेक्शन कमिशन याच्यात खेळ करायला बघत आहे. मॉक पोल मध्ये जो मॅनेज करण्याचा प्रयत्न केला जातो, ह्याच्यातच इलेक्शन कमिशननी चोरी केलेली आहे स्पष्ट होतं. जर तुम्ही चोरीच केलेली नाही तर सगळे मोशन ओपन आउट करून टाका. जी माहिती पाहिजे ती घेऊन टाका. सगळी माहिती लपवण्याचा प्रयत्न इलेक्शन कमिशन करतंय आणि त्यांना आधारभूत ठरतंय ते सरकार, सरकारी यंत्रणा आणि इलेक्शन कमिशन यांनी मिळून लोकशाहीचं वाटोळं करण्याचं ठरवलंय. जर अशा प्रक्रियेने जे इलेक्शन होणार असतील तर एकही इलेक्शन विरोधी पक्ष जिंकू शकत नाही. हे सगळं ऑन पेपर आहे. आम्ही हे सगळं कलेक्टरला दिलेलं आहे. हे लढाई तर कोर्टातच आहे ना. पण कोर्टात जाण्यापेक्षा ही लोकांच्या दरबारात ही लढाई लढावी लागेल. ही लढाई कोर्टापेक्षा लोकांच्या दरबारात लोकांमधनं जोपर्यंत आहे. अरे आम्ही माझा स्पष्ट मत आहे, माझं वैयक्तिक मत. मी बटन दाबलं, अर्ध्या वाटेवरती मला माझं मत दिसलं तर ते गेलो कुठे हे मला दिसतच नाही. माझं शेवटच्या क्षणापर्यंत मत कुठे जातं याची माहिती मला असलीच पाहिजे. तो माझा अधिकार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिलेला अधिकार आहे. माझं मत मी कोणाला दिलं हे शेवटच्या क्षणापर्यंत मला कळलं पाहिजे. इथे काय कळतच नाही कोणाची मतं कोणाला गेली. एकच साईड दिसते, तुमची फुली मारलेली साईड. मागे काय कळतं तुम्हाला? तुम्हाला माहिती आहे की किती वेळा शाही अशी निर्माण होते की पहिल्या 31 सेकंदामध्ये वरची शाही उडून जाते. मागच्या साईडला काय प्रिंटिंग केलं कोणाला माहिती. कित्येक राष्ट्रांमध्ये हा प्रश्न निर्माण झाला तेव्हा त्या राष्ट्राने निर्णय घेतला की जर मतदानाच्या प्रक्रियेवरती आणि मतमोजणीवरती संशय घेतला जात असेल तर हा लोकशाहीवरती संशय आहे. आणि लोकशाहीवरती लोकशाही जिवंत असेल तर संशय व्यक्त होत असेल त्याचं परिमार्जन केलं पाहिजे, त्या संशयाला उत्तर दिलं पाहिजे. आणि म्हणून जर्मनी सारख्या देशांनी ईव्हीएम मशीन आपल्या नियंत्रणातून काढून टाकलं की लोकांच्या मनात संशय असता कामा नये. इथे अख्खा भारत बोंबलतोय की काहीतरी घोटाळा आहे. कुणी आणि निवडणूक कमिशन कडनं काही हेच नाही. हा घोटाळा पहिल्यांदा कुठे झाला आणि आपला कशा लक्षात नाही आला. पहिल्यांदा एक निर्णय आला ज्याच्यात असं ठरलं की इलेक्शन कमिशन चा जो मुख्य आहे त्याची निवड पंतप्रधान, विरोधी पक्ष नेते आणि मुख्य न्यायाधीश सर्वोच्च न्यायालय हे तिघं मिळून करतील. आणि त्यामुळे आपल्या मनासारखा निवडणूक आयोगाचा अध्यक्ष होऊ शकणार. म्हणून आजच्या सत्ताधारी पक्षाने लोकसभेत आणला. त्या तिघांमधनं त्यांनी मुख्य न्यायाधीशांना बाद केलं. मला या कमिटीमध्ये बसता येणार नाही. आणि मग त्यांनी आणलं तर त्यांनी सांगितलं आमच्यातला अजून एक मंत्री ह्या समितीचा सदस्य असेल. सर्वोच्च न्यायालयाने का केलं होतं तर बॅलन्स मेंटेन व्हावं म्हणून. विरोधी पक्ष नेता, सत्ताधारी पक्षाचा नेता म्हणजे पंतप्रधान आणि
नॉन बायस्ड, कुठलाही पक्ष अभिनिवेश नसलेले मुख्य न्यायाधीश, अशा तिघांची कमिटी बनवलेली की न्याय बरोबर होईल म्हणून. बरोबर मुख्य न्यायाधीशासारख्या कर्तृत्ववान, न्यायाची बाजू आणि न्यायाची चाळ असणाऱ्या माणसाला असा उचलून बाजूला फेकून दिला, जा चल. आणि कुठला भारतातला आवाजही नाही आला. आणि असं झालं की राजीव सारखा एक बोलका भावला आज मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून बसलेला आहे. हा बोलका भावला फक्त असं मागणं झालं की बोलतो, बाकी त्याला काय बोलण्याचा त्याचा स्वाद होतो. ते इथे आले, विरोधी पक्षांनी डीजीच्या बदली केली, ते म्हणाले माझ्या अधिकारातच नाहीये. जेव्हा त्यांना आठवण करून की बेंगॉलमध्ये तुम्ही डीजीची बदली पहिल्या 24 तासात केली होती, ते फक्त असे दात काढून हसले आणि काही दिवसानंतर परत आले आणि डीजीची बदली केली. झारखंड नाही, बेंगॉल. अशा प्रकाराने जर व्यवस्था राबवल्या जाणार असतील तर कुठल्या लोकशाहीच्या अपेक्षित होत आपण. या लोकशाहीचे मुडदे पडायला सुरुवात झाली आहेत. आपल्या डोळ्यात देखत ते पडत आहेत. फक्त आता बघण्याची कृपा करावी, एवढंच मी सांगू शकतो.